ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर युद्धाच्या संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। इराण आणि इस्रायलमधल्या युद्धाचा 11वा दिवस अमेरिकेच्या हल्ल्यामुळे खामेनी संतापले। तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवरती जोरदार बॉम्ब हल्ला, इस्रायलकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर सुरू। इराणने डागलेली क्षेपणास्त्र हवेमध्येच पाडली, इस्रायलचा दावा। लक्ष्य गाठण्यापूर्वीच क्षेपणास्त्र हवेमध्ये नष्ट करण्यात आल्याचा इस्रायलचा दावा। इराणने इस्रायलवरती 40 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागली। तेल अवीवसह 3 शहरांमधल्या इमारतींचं हल्ल्यामध्ये नुकसान, लोकांमध्ये दहशतीचे वातावरण। इराणमधल्या बुशेर विमानतळावरती इस्रायलचा हल्ला, इस्रायली सैन्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये बुशेर विमानतळाचं मोठं नुकसान, स्फोटाच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती हवेत धुराचे लूट। इराणच्या फोर्डो अणुऊर्जा केंद्रावरच्या हल्ल्याच्या नंतरची सॅटेलाइट इमेज समोर आली आहे। अणुऊर्जा केंद्रावरील मलब्याची दृश्य समोर आली। स्फोटामुळे घटनास्थळी मोठं नुकसान झाल्याचं दर्शवणारी ही दृश्य आहेत। इस्रायली सैन्याचे इराणमधील क्षेपणास्त्र लॉन्चर्सवरती हवाई हल्ले, इस्फहान, बुशेर आणि अहवाजमधली क्षेपणास्त्र लॉन्चर साइट्सवरती बॉम्ब हल्ले, इस्रायलकडून हल्ल्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध। इराण आणि इस्रायलच्या संघर्षानंतर तेहरान शहरामधून नागरिकांचं स्थलांतर, तुर्कीच्या सीमेवरती हजारो लोक जमले। हल्ल्याच्या भीतीमुळे लोकांना आपापली घरं सुद्धा सोडावी लागली। आणि बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, बघत रहा।